सध्या उन्हाळा चालू आहे म्हणून डोक्यावरती टोपी घालून निघालो बघा सागर मेजरच्या घरला. मग इथे येऊन थोडा वेळ मेजर सोबत गप्पा मारत बसलो. मेजर काय फोन मध्येच लय व्यस्त होता म्हणून मग लगेच आलो मग माघारी घरी, कारण मोटर चालू करायला जायचं होतं. घरात येऊन गाडीची चावी घेऊन निघालो मग हिरेकडे जायला. विहीर पण घरापासून लय लांब नाही, जवळ जाय आलो मग लगेच विहिरीवर. इथे येऊन बघतो तर काय अजून लाईट झाली नव्हती म्हणून थांबलो. मग थोड्या वेळ लाईटीची वाट बघत लाईट येऊपर्यंत म्हटलं विहिरीत पाणी तर किती आहे बघावं म्हटलं. विहिरीतलं पाणी तर लय घाण झालंय आणि लय खोल पण गेलंय. ही समायिक विहीर आहे माळ्यांची. ह्या विहिरीवर 3 मोटरी आहेत, त्यामुळे पाण्याचं खाली लय जातंय. थोड्या वेळानं आली लाईट आणि चालू केली मोटर आणि निघालो मग घरी जायला. परत ऊन पण लय जोरात होतं, पाणी काय वडीलच पाजा लागलं होतं म्हणून मग मी टावेल घेऊन निघालो पवायला जायला. जोडीदार पण वाट बघत थांबलो होतं विहिरीवर जाऊन. इथं बसले ते बघा हे सगळे वाघ माझी वाट बघत. पहिला मग वरनच बघितलं विहिरीत पाणी किती आणि खोल गेलं पण आपल्याला एवढ्यात पवायला येत होतं. विहिरीला रिंग असल्यामुळे ह्याच्यावरनं खाली उतरायला लागते बघा. चालू केलं मग हळूहळू खाली उतरायला. मी हळूहळू म्हणत जरा फास्टच झालं बघा. उतरलं मग सगळेजण वाघ विहिरीत आणि लगेच मग कपडे काढून चालू केलं उड्या मारायला. मारले बघा मी पहिली सुरंगीच. आम्ही तर याला सुरंगीच म्हणतो, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कमेंट मध्ये नक्की सांगा. चालू केलं मग सगळ्यांनी विहिरीत उड्या मारायला. धडाधड कोणीकडे पण हात पाय हलवायला, एकमेकांच्या तोंडावर पाणी उडवायला. आज जरा कार्यकर्ता कमी जायची कारण गेले सगळे जिकडे तिकडे कामाला. आज आम्हाला सुट्टी होती बघा. झाल्यावर मग इथंच वरती चेचं झाड आहे, मग चेचं झाडाखाली येऊन थोडा वेळ बसलो आणि निघालो मग घरी जायला. आणि हे आंब्यात झाड एक दिसलं, ह्याला आंब पण जोरातच लागले ते बघा. थोडं आल्यावर ही इलांचीच एक दिसली, हापी ओढून चालू केलं मग चेच काढायला. काढली एकदाची मग इलांचीच आणि चालू केली मग खायला. खात खात आलो मग एकदाच घरी. घरी येऊन मग थोड्या वेळ झोप पण काढली आणि संध्याकाळी आलो मग रानात. आणि इथं आपलं लसूण काढायला चालू होता. थोड्या वेळ काढला लसूण. वर्षी लसणाचं गड्डा पण म्हणावा असं आलं नाही तर लहानच आहे बघा. तेवढाच आज आबाळ आला पावसाच चालू झाला बघा. जेवढा काढला तेवढा लसूण घेऊन गाडीवर निघालो मग घरी यायला. बाहेर मग पाऊस चालू होता म्हणून सैनिकांना सगळं आत बांधून घेतलं शेड मध्ये. असा होता बघा आजचा पूर्ण दिवस. तुम्ही एवढी जण सगळे माझे व्हिडिओ बघता, चॅनलला सबस्क्राईब करत नाही आता तरी करा सबस्क्राईब. धन्यवाद.